लोक मला डीएम करून बोलताय, ज्योती तुझे खरंच वाले व्हिडिओ रोज पाहिजेत. कशाला? खरं ऐकायची ताकद आहे. खरं बोललं की मिरच्या लागतात तुम्हाला. नातेवाईक, भाऊकी, शेजारी, पाजारी, हा तुमच्या तोंडातून निघतंय का? माझे व्हिडिओ ठेवताय स्टेटसला का? तेवढी हिंमत तुमच्यामध्ये? आणि काय काय लोक तर बोलतायत नको बाई, हा जर व्हिडिओ स्टेटसला ठेवला ना मग शुअर शॉट भांडणच आहेत. अरे तुमच्यामध्ये खरं बोलायची हिंमत नाहीये. खोटारडी लोक आहेत तुम्ही. हा नाती जपताय, नाती टिकवताय खोटं खोटं बोलून प्रॉपर्टीसाठी. माहितीये मला, सगळं फिरून 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 पैशासाठीच येतं. मला माहितीये तुम्हाला तुमच्या घरातले नाही आवडत, तुमचे नातेवाईक नाही आवडत, तुमची भाऊकी नाही आवडत, तुमचे फ्रेंड्स नाही आवडत, तुमचे शेजारी पाजरी नाही आवडत, तर ही जबरदस्तीने तुम्ही ही नाती टिकवलीत. इतकंच नाही तर नाही तुम्हाला तुमचा नवरा पण नाही आवडत. तरी पण काय करायचं आता? दुसरा कुठे शोधायचा या वयात? म्हणून हाईट पडले त्याला झेलताय. खरं बोलायला शिका. काय होईल जास्तीत जास्त? तुटून जाईल सगळं. तुटू द्या. जर खरंच प्रेम असेल तर ते येईल परत तुमच्याकडे. त्याच्या कानांना खरं खरं ऐकायला शिकवा. काही नाही होत खरं बोलल्याने. पुण्य मिळतं. कमवा ते पुण्य. माकड छापानो, खोटं बोलून बोलून या खोट्या दुनियेमध्ये राहताय तुम्ही. बोला खरं. कमी नातेवाईक होतील, कमी भाऊकीतले होतील, काय नाही होत यार. काय करतात ते लोक येऊन? काय बघा, ट्राय करा खरंच.